वाकडे मागितलं, पण काय मागितलं? जे माझ्या वडिलांनी केले तेच मला करायचंय. काय करायचंय? तुझी चरण सेवा पांडुरंगा. संत महात्मे म्हणतात अखंड रात्रंदिवस देवाची सेवा करणं हे आमच्या देहाला एक योग्य प्रकारचं वळण लागले. पडिले वळण इंद्रिया सकळ नव्हे नव्हे. संत महात्मे म्हणतात तो आमचा स्वभावच बनलाय. जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो आणि त्या स्वभावाला कितीही जरी बदलण्याचा प्रयत्न केला, माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही. अगदीच आपल्या गावठी भाषेमध्ये सांगायला जर गेलो, काही काही लोक सहज म्हणतात इको कमी करा, शेवटी कुत्र्याची शेपटी वाकडी ती काथा जळतो वळ जळत नाही. थोडक्यात काय, माणूस मरतो. थोडं रिटर्न द्या मला. पण त्याचा स्वभाव कधी चेंज होत नाही. एक सुंदर उदाहरण तुम्हाला सांगते. एका गावात एक बाई रस्त्याने चालली होती आणि ती आवाज देत होती, सुया घे बिब घे दामन घे पोत घे. मी नाही बरं, ती बाई. तुम्हाला वाटायचं बरेच मुंबईवरून आली. ती बाई रस्त्याने चालली होती, सुया घे बिब घे दामन घे पोत घे. तेवढ्यात तिथल्या राज्यातल्या राजाने ऐकलं, अरे आवाज फार गोड येतोय. रस्त्याने चाललंय तरी कोण? थोडं मॉनिटर द्या ना, रिटर्न काहीच कळत नाही. रस्त्याने चाललंय तरी कोण? राजाने खिडकीत डोकावून बघितलं तर राजाला असं दिसलं, रस्त्याने जी चालली ती तरुण तडफदार ब्युटिफुल अशी मुलगी आहे. आज तिला तिच्या परिस्थितीमुळे गावोगावी हे सुया कंगवे फुगे हे सगळं घेऊन फिरावं लागतंय. पण हिच्यासारखी सुंदर मुलगी परत या राज्यामध्ये बघायला मिळणार नाही. म्हणून राजाने विचार केला, लग्न करील तर हिच्याशी. कुणाशी? महिला मंडळ. कुणाशी? त्या सुईवालिनीशी. तिथे काय हो, राजा बोलेन दल हाले. राजा तसाच तिथून निघाला, तिला रस्त्यामध्ये आडवा झाला आणि तिला म्हटला, काय ग लग्न करतीस का माझ्याशी? ती म्हटली, राजा माझ्याशी लग्न करायचे मला का विचारतो? जरा माझ्या बापाला जाऊन विचार. बापाला विचारू म्हणतेस? तसाच राजा तिथून निघाला, तिच्या बापाकडे गेला. सांगितलं, बाबा तुमच्या मुलीबद्दल मला सगळी कल्पना आहे. तुमच्या मुलीशी लग्न करण्याचा माणूस आहे. काय म्हणणं आहे तुमचं? बापानं सांगितलं, मुलगी माझी, संसार माझ्या मुलीला करायचा आहे. थोडेसे 4 शब्द जरा मुलीला विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो. राजा म्हटला, काय हो मग अशी मुलीला विचारला लग्न करते का? ती म्हणते, माझ्या बापाला विचारा. आता बापाला विचारलं लग्न करता का? बाप म्हणतो, मुलीला विचारून सांगतो. म्हणजे तुम्हाला काय मी फुटबॉल वाटलो इकडून तिकडे उडवायला? मी राजा आहे. द्यायचं असेल तर हो बोला, एकतर सरळ नाही बोला. बापाने विचार केला, आपण कुठे राजाच्या दारात गेलो होतो? स्वतः राजा आपल्या दारामध्ये आलाय ना. सांगितलं, ठीक आहे माझी मुलगी मी तुम्हाला देतो. देतो म्हटल्यानंतर राजवाड्यामध्ये मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं लग्नाच्या सोहळ्याला सुरुवात झाली. एक 2-4 दिवसामध्ये त्यांचं लग्न लागलं आणि 2-4 दिवसापूर्वी गावोगावी फिरणारी ती टिकली बांगडीवाली कोण झाली? आता राजाची वा राजाची राणी झाली. राज दरबारामध्ये गेली. आता राजाची राणी म्हटल्या तिथं काय विषय हो? कुठलंच काम करायचं नाही, फक्त एका जागी बसायचं, हालायचं नाही, चालायचं नाही, बोलायचं नाही, काहीच काम नाही. 20-25 दास्या तिची सेवा करण्याकरता. आता 7-8 दिवसामध्ये एक 10-15 दिवसामध्ये तिला अशी, म्हणजे तुम्हाला माहितीये आता तिला एका जागी बसायचं कारण 20-25 दास्या सेवा करायला. पण तुम्हालाही माहितीये तिला दिवसातून रोज 17 गाव फिरायची सवय. एका जागी बसून गोड लागे ना. बरं दिवसभरातून 4-5 वेळा 5 पकवानाचं भोजन समोर यायचं. ताट समोर आलं की कुठेतरी लपून ठेवायची आणि 7-8 दिवसांनी शिळे तुकडे झाले का कडाकड फोडून खायची. का? ताजं खाणं हा तिचा स्वभावच नव्हता. आता हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे राजवाड्यामध्ये एक सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली. पूजा वगैरे पार पडली. ननंदबाई पुढे आली, म्हटली, वहिनी जरा नाव घ्या. आता नाव घ्या म्हटल्यावर थोडीशी लाजली आणि तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. मी घेऊ का नाव? महिला मंडळ मी नाव घेऊ का? सरपंच ताई बरं मी घेतल्यावर तुम्ही घेणार का? बरं मी घेते, तुम्ही लक्षात ठेवा, कारण आता सध्या लग्नाचं सीजन आलंय नाही का? तुम्हालाही एखाद्या लग्नात काम येईल. फार चांगलं नाव आहे. बाई कशा कांटाऊ करून बसल्या, घ्यायचंय का? नक्की घ्या. तिच्या नवऱ्याचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मौमौ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मौमौ साय, हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते
भाकर वाढ ग माय. राम राम. राजाची राणी जरी झाली पण तिचा भाकरी मागायचा स्वभाव गेला का? आधी होती दासी, ओ, आधी होती दासी, पट्टराणी केली तिसी. तिचे हिंडणे राहीना तुला स्वभाव राहीना, तिचे हिंडणे राहीना तुला स्वभाव राहीना. त्यांचा स्वभाव आहे तो पूर्ण प्रमाण म्हणायचं. रामकृष्ण. याला म्हणतात गायक बरं. एकनाथ महाराजांचा एक अभंग आहे. आधी होती दासी, पट्टराणी केली तिसी. तिचे हिंडणे राहीना मुळा स्वभाव जाईना. आधी होता वाघ्या, इथं कोणी वाघ्या नाही ना, आज नाही. दैव योगे झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना मुळा स्वभाव जाईना. संत महात्मे म्हणतात देवाचा अखंड रात्रंदिवस नामचिंतन करणं ते आमच्या देहाला लागलेले वळण आहे. पडिले वळण इंद्रिया सकळ. तुकोबराय म्हणतात जे आमच्या वडिलांनी केलं ते आम्हाला करायचंय. मग आमच्या वडिलांनी काय केलं? तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझ्या चरणाची सेवा केली ना ती आम्हालाही करायची आणि हेच केलं पाहिजे. याला तर खरा धर्म म्हणतात. आपल्याला धर्म जर टिकवायचा असेल तर आपल्या वडिलांनी जे जे चांगलं केलंय ते तुम्हाला मला करावं लागेल. धर्म या शब्दाची व्याख्या काय? उदाहरणार्थ एखाद्या मुलाचा बाप माळकरी असेल, कीर्तनकार असेल, गायक असेल, पखवाद्य असेल, आळंदी पंढरपूरची वारी करत असेल आणि तोच म्हातारा झाल्यानंतर त्याच्या मुलाने सांगितलं बाबा तुम्ही आता टेन्शन घेऊ नका, तुम्ही म्हातारे झालात, इथून पुढची तुमच्या आळंदी पंढरपूरची वारी, तुमची कीर्तन भजन जे काही असेल ते सगळं मीच करणार. त्या दिवशी बापाला वाटतं मी खरंच आज भरून पावलो. का? माझा वंश चालवणारा मुलगा जन्माला आला. पण तेच बर का, एखादा बाप जर आळंदी पंढरपूरची वारी करत असेल, कीर्तन करत असेल, प्रवचन करत असेल, पण त्याचाच मुलगा जर रस्त्यावर दारू पिऊन पडत असेल तर आजूबाजूचे लोक म्हणतात अरे यानं घराण्याचा धर्म बुडवला आणि बापाचं नावही घालवलं. धर्म या शब्दाचा अर्थ काय? ज्ञानेश्वरीत त्याचं वर्णन आलंय. येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती, एरते अनुष्ठिती सामान्य सकळ. तुकोबाराय म्हणतात जे आमच्या वडिलांनी केले तेच आम्हाला करायचे. काय केलंय? तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझ्या चरणाची सेवा मला मनापासून करायची. माझ्या तुकोबारायांना देवाचं चिंतन सोडून दुसरं काही करायचं नव्हतं. तुकोबाराय त्या विठ्ठलाकरता इतके वेडे झाले होते. तुकोबाराय काय करायचे माहितीये? विठ्ठलाची मूर्त डोक्यावर घ्यायची, लोकांच्या घरोघरी जायचे आणि लोकांना म्हणायचे देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोनी. महाराज म्हणायचे तुमच्या दारात देव आईता आलाय, कोणीतरी देव घ्या. लोक म्हणायचे महाराज देवन लगे, देवन लगे, साठवणीचे रुंदले जागे, आम्हाला नको. तुकोबाराय म्हणायचे बाबांना पैसे देऊ नका, हवं तर फुकाट घ्या. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही, फुकाट घ्या पैसे देऊ नका. पण तरीही तुकोबाराय म्हणायचे देवन लगे. याचा अर्थ काय? देहूतल्या लोकांना देवापेक्षा संसाराचं जास्त आकर्षण होतं.
तुकोबारे आपल्या मनाला सुद्धा प्रार्थना करतात, हे म्हणा एकाच कर, तू मला या संसाराच्या मायाजाळामध्ये गुंतू देऊ नको. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया. तुकोबारे मनाला म्हणतात, मला विठ्ठलाची सेवा करायची, त्याच्यामुळे तू काय कर, मला या संसाराच्या मायाजाळामध्ये गुंतू देऊ नको. पण तुकोबाऱ्यांचं मन काही ऐकत नव्हतं. तुकोबाऱ्यांना वाटायचं मी देवाचं चिंतन करावं, आणि मन म्हणायचं नको नको, घरी बायको मुलं उपाशी मरतात, त्यांच्याकडे जरा लक्ष दे. मग तुकोबाऱ्यांनी विचार केला की अरे हे मन मला पुन्हा पुन्हा संसारामध्ये गुंतवतंय, काय करायचं या मनाचं. एक दिवस तुकोबाऱ्यांनी मनाला हात जोडले आणि सांगितलं, म्हणा माझ्या करता आज एक करशील. म्हटले काय. म्हणा एक करी पाहे पाहे रे पंढरी, एक कर म्हणा. म्हटले काय, माझ्या बरोबर पंढरपूरला चल. ठीक आहे म्हटले. पण तुकोबाऱ्यांनी सांगितलं मना पंढरपूरला जायचं, पण एक काठीवर. म्हणे कुठली. मनानेच तुकोबाऱ्यांनी सांगितलं, म्हणा देहूतून पंढरपूरला जाईपर्यंत म्हणा तू फक्त माझं ऐकायचं, आणि एकदा का पांडुरंगाचं दर्शन झालं का तिथून पुढे म्हणा मी फक्त तुझं ऐकणार. तुकोबारे आणि मन दोघ जण पंढरपूरला निघाले. तुकोबारे पुढे मन मागे, तुकोबारे पुढे मन मागे. तुकोबारे थांबले, मन थांबायचं. तुकोबारेंनी कीर्तन केलं, मनानं कीर्तन करायचं. तुकोबारे जेवले, मनानंही जेवायचं. असं देवाचं नाव घेत घेत तुकोबारे पंढरपूरच्या रावळामध्ये जाऊन पोहोचले. पंढरपूरच्या रावळामध्ये गेले आणि मनाने सांगितलं, तुकारामा देहू पासून पंढरपूर पर्यंत फक्त मी तुमचाच ऐकत आलोय, आणि एकदा का देवाच्या चरणाचं दर्शन झालं का तिथून पुढे तुम्हाला फक्त माझं ऐकायचंय. तुकोबारेंनी विचार केला की 20 दिवस मनानं माझं ऐकलंय, माझ्या बरोबर मन पंढरपूरला आले, आणि आता एकदा का चरणाचं दर्शन झालं आणि मंदिरातून बाहेर पडलो का मन परत सांगेल संसार कर, प्रपंच कर, बायको मुलांकडे लक्ष दे. आता इथून पुढे मनाचं ऐकायचंय. मग तुकोबाऱ्यांनी काय केलं, तुकोबारे मंदिरामध्ये गेले, आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर तुकोबाऱ्यांनी काय केलं, आपलं मन भगवंताच्या चरणी समर्पित केलं आणि सांगितलं, आता गोठे धावे मला, 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 तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, भाग गेला चिन गेला, भाग गेला चिन गेला, आता कोठे धावे म्हण तुमचे चरण देखलिया. तुकोबाऱ्यांनी काय केलं, आपल्या धावणारा चंचल मन पांडुरंगाच्या चरणी समर्पित केलं, सांगितलं आता कोठे धावे म्हण तुमचे चरण देखलिया. देवाच्या चरणावर मन समर्पित केल्यामुळे भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंद. मन देवाच्या चरणी समर्पित केल्यामुळे ते संसारामध्ये इकडे तिकडे भटकायला शिल्लक राहिलं नाही. त्याच्यामुळे माझ्या जीवनातला भागही गेला, क्षणही गेला, आणि सगळीकडे आनंदी आनंद झाला. संत महात्मे म्हणतात मन माणसाचंही फार वाईट आहे. मन चंचल चपळ, येता जाता न लगे वेळ. आता कीर्तनामध्ये बसलो पण आता घरी जाऊन मन येतंय. आता आपण कीर्तनामध्ये बसलो पण एखाद्याने ठरवलं चला मानवतला जरा बाजारपेठ फिरवून येऊया. इथं बसलेली सगळी माणसं बाजार, आता सध्या तुम्ही कुठं गेले, मानवतला गेले की नाही, सगळे मानवतला बसलेत. कुठे कीर्तनात, पण मनाने आहेत मानवतला. म्हणजे थोडक्यात काय, इतकं चंचल मन आहे का त्याला यायला जायला सुद्धा वेळ लागत नाही. माझी बहिणाबाई म्हणते भगवान परमात्म्याने तुम्हाला मला प्रत्येकाला मन दिलं,
पण ते मन कसं दिलं? मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला पुन्हा येत पिकावर, किती हाकला हाकला पुन्हा येत पिकावर, मन वढाय उभ्या पिकातल किती हाकला उभ्या बहिणाबाई म्हणते भगवान परमात्माने तुम्हाला मला प्रत्येकाला मन दिलं, पण ते कसं दिलं? अतिशय चंचल. एखादी ओढाळ गाय जशी कितीही हाकलली तरी पुन्हा पुन्हा पिकावर येते, तसं या मनाने कितीही ठरवलं मला संसार करायचा नाही. तुम्ही महिनाभर जरी पंढरपूरला गेले ना, पंढरपूरची एकादशी झाली आणि बार्शीच्या दिवशी लोक धावत पळत घरी येतात. पुन्हा येतं घरावर. काय? पुन्हा पुन्हा आपण त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करा, ते येत नाही. म्हणून आपलं मन आपल्या ताब्यामध्ये असलं पाहिजे. कधी कधी मन आपल्याला नको त्या मार्गाला नेतं, नको ते खायला लावतं, नको ते प्यायला लावतं, पण वाईट मार्गाने गेलात ना, एक दिवस तुमच्या जीवनामध्ये पश्चाताप आहे. एक सुंदर उदाहरण सांगते तुम्हाला. एका गावात एका बाईचा नवरा खूप दारू प्यायचा. संसाराकडे प्रपंचाकडे लक्ष लागत नव्हतं. शेवटी ती मुलगी आपल्या बापाकडे गेली, सांगितलं, बाबा काय बघून दिलं हो जावई, का तुमचा जावई काही काम धंदा करत नाही, मुलाबाळांकडे लक्ष देत नाही, चहाला सुद्धा दूध मिळत नाही, मुलांना दूध मिळत नाही, माझं व्हायचं कसं? बापाने सांगितले, मुली दिल्या घरचा प्रपंच तुला करावा लागेल. तू म्हणते ना चहाला दूध नाही, मुलांना दूध नाही, तुझ्या करता तुम्हाला शेळी कळते का बकरी? मग मी शेळी दोन्ही म्हणू? कळत आहे. नाही, मग मी शेळी म्हणू का बकरी? शेळी म्हणू ना. बर, मग ती त्या बापाला तिच्या करता एक शेळी दिली. तिने ती शेळी घरी आली, नवऱ्यानं बघितली, तो खाणारा पिणारा होता, आणि तो म्हटला, काय ग एवढी मोठी शेळी देते का पार्टीला? ती म्हटली, माझ्या बापाच्या घरून आली, पार्टीला नाही. तो 2-4 वेळा म्हटला, अगं दे पार्टीला. त्यानं ठरवलं बायको शेळी देत नाही ना, आणि तिला माहिती होतं माझा नवरा खातो पितो म्हणजे एक दिवस माझी शेळी चोरीला जाणार. मग ती बाई काय करायची माहिती? रात्री झोपताना शेळी अशी बांधायची का बेडरूमच्या खिडकीतून दिसली पाहिजे. रात्रभर अधून मधून उठून ती फक्त शेळीलाच बघायची. नवऱ्यानं बघितलं ही रात्रभर शेळीवर लक्ष ठेवते. त्याने विचार केला की अमावस्येच्या रात्री अंधाराचा फायदा घ्यायचा आणि बायकोची शेळी चोरून न्यायची म्हटलं आणि पार्टी करायची. अमावस्येचा दिवस उजाडला. अमावस्येच्या रात्री 2-2:30च्या सुमारास त्याला वाटलं माझी बायको झोपली की काय. लगेच गोठ्यामध्ये गेला, त्याने ती शेळी नेली, तिची पार्टी बिर्टी केली. सकाळी उठला, स्नान संध्या केली आणि गोठ्यामध्ये फेरफटका मारायला गेला. बघतो तर काय, त्या गोठ्यामध्ये शेळी तशीच. बायकोला म्हटलं, काय ग अगं गोठ्यामध्ये शेळी तशीच कशी काय, जिवंत कशी काय? ती म्हटली, अहो त्या शेळीचा मरू द्या, पण रात्री तुम्ही 2 वाजता गोठ्यातून आपलं काळं कुत्र कुठं घेऊन गेले होते? कुत्र्याचीच पार्टी केली ना. मग नंतर जीवनामध्ये पश्चातापाशिवाय काही शिल्लक राहिलं का हो? म्हणून आपलं मन ताब्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. संत महात्मे म्हणतात, आम्ही मनावर विजय मिळवला, उल्लंघिला माया घात. आम्ही मनावर विजय मिळवला. मन माणसाचं ताब्यामध्ये असलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, जे माझ्या वडिलांनी केलंय, तुकोबाराय देवाशी भांडण करतात की देवा माझ्या परमार्थामध्ये 8 पिढ्या खर्च झाल्या, भगीरथाच्या 3च. एक उदाहरण सांगते तुम्हाला. सगर राजाने यज्ञाचा घोडा 10 दिशांना फिरवला. घोड्याच्या कपाळावर पट्टी लावली. जो कोणी आमचा घोडा अडवेल, आमच्याशी युद्ध करेल,
त्याला संपूर्ण पृथ्वीचं राज्य देण्यात येणार. घोडा 9 दिशा फिरला, पण घोड्याची अडवायची कोणाची हिंमत झाली नाही. 10व्या दिशेला घोडा गेल्यानंतर इंद्राच्या मनामध्ये विचार आला की अरे, याने जर पृथ्वीवर राज्य मिळवलं तर एक दिवस माझ्या इंद्रपदाला सुद्धा धोका पोहोचू शकतो. म्हणून इंद्राने ठरवलं काहीतरी कपट नीती करायची. इंद्र लोकातून खाली मृत्यू लोकामध्ये आला. तो सगळा राजाचा घोडा घेतला आणि कपिल मुनींच्या आश्रमाच्या पाठीमागे नेऊन बांधला. कोणी बांधला तुम्हाला बोलायचं? इंद्राने. कोणी बांधला? इंद्राने. सगराचे 60,000 पुत्र सकाळी सकाळी उठले, बघतो तर काय आपला घोडा नव्हता. सगराच्या 60,000 पुत्रांनी तो घोडा शोधून काढण्याकरता संपूर्ण पृथ्वी शोधून काढली आणि त्यांना असं समजलं का ईशान्य दिशेला कपिल मुनींच्या आश्रमाच्या आपल्या घोडा आपला बांधलेला आहे आश्रमाच्या पाठीमागे. सगराचे 60,000 पुत्र गेले, सांगितलं कपिल मुनी तुम्ही आमचा घोडा चोरला, चला युद्धाकरता सज्ज व्हा. कपिल मुनी म्हणतात अरे कसला घोडा, कसलं युद्ध, तुमच्या घोड्याचा माझा संबंध काय? कारण तो घोडा कुणी बांधला होता? इंद्राने. कपिल मुनींना कसलीच कल्पना नव्हती. सगराचे 60,000 पुत्र म्हटले कपिल मुनी रात्रंदिवस देवाचं ध्यान करता, आमचा घोडा चोरता आणि वरून खोटं बोलता. कपिल मुनी म्हटले तुमच्या घोड्याचा माझा काही संबंध नाही. ते सगराचे 60,000 पुत्र त्यांना शिवीगाळ करू लागले. कपिल मुनीने सांगितलं तुमच्या घोड्याचा माझा काही संबंध नसताना तुम्ही आर्य रावीची भाषा करताय. कपिल मुनींच्या मनामध्ये राग उत्पन्न झाला, डोळ्यातून आगीच्या ज्वाळा निघू लागल्या आणि कपिल मुनींच्या शापानुसार 60,000 पुत्रांचा भस्म झाला. फक्त एक कल्पना करा का 60,000 मुलांच्या राखीचा ढीग किती मोठा लागला असेल. सगराला समजलं की आपली मुलं नरक ऋषींच्या शापाने भस्म झाली, आता ती नरकाला प्राप्त झाली. म्हणून त्या 60,000 मुलांचा काका म्हणजे चुलता त्या कपिल मुनींच्या जवळ गेला आणि सांगितलं कपिल मुनी, अंशुमान गेला आणि सांगितलं कपिल मुनी आमची मुलं नरकाला प्राप्त झाली, आमच्या मुलांच्या हातून चूक झाली, आम्हाला आमच्या 60,000 मुलांचा उद्धार करायचा आहे, काय करावं लागेल? कपिल मुनीने सांगितलं स्वर्गीय पवित्र अशी गंगा स्वर्ग लोकातून खाली मृत्यू लोकामध्ये आणावी लागेल, तरच तुमच्या मुलांचा उद्धार होईल. आता स्वर्गातली गंगा खाली आणायची सोपी गोष्ट आहे का? आपल्या गावाच्या बाजूने गोदावरी नदी गेली, आपण ती गावात तरी आणू शकतो का? मग स्वर्गातली गंगा खाली आणायची सोपी गोष्ट आहे. अंशुमानाने ठरवलं तपश्चर्या करायची आणि गंगा मातेला खाली आणायचं. अंशुमानाचं आयुष्य संपलं पण गंगा माता काही खाली आली नाही. नंतर अंशुमानचा मुलगा दिलीप आला, त्याने वृद्धावस्थेपर्यंत तपश्चर्या केली, त्याचंही आयुष्य संपलं कारण गंगा माता काही खाली आली नाही. आणि मग दिलीपचा मुलगा भगीरथ आला, भगीरथाने वृद्धावस्थेपर्यंत तपश्चर्या केली आणि स्वर्गीय पवित्र अशी गंगा स्वर्ग लोकातून खाली मृत्यू लोकामध्ये आली, तिला भगीरथी गंगा असं म्हणतात. काय भगीरथा करता आली, 60,000 मुलांच्या राखेच्या ढिगाऱ्यावरून गेली आणि त्याच्यामुळे 60,000 मुलांचा उद्धार झाला. तुकोबाराय देवाला म्हणतात की देवा भगीरथाच्या 3च पिढ्या खर्च झाल्या, अंशुमान, दिलीप आणि भगीरथ. माझ्या 8 पिढ्यांची सावकार केने बाकी आहे, देवा देणे करी तू आहे आणि तू दिल्याशिवाय मी तुझ्याकडे काही मागणार नाही. म्हणून संत महात्मे म्हणतात तुम्हाला तुमचा माझा जर उद्धार करायचा असेल तर या कलियुगामध्ये सगळ्यात महत्वाचं साधन नाम संकीर्तन, साधन पैसो साधन पैसो नाम संकीर्तन साधन पैसो
साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. कीर्तनाचं साधन हे तुमच्या माझ्या सर्वांकरता सगळ्यात महत्वाचं साधन आहे. म्हणून हृदयामध्ये जर जागा द्यायची त्या भगवान परमात्म्याला हृदयामध्ये जागा द्या. काही काही लोक रात्रंदिवस या देहामध्ये संसार प्रपंच अशा गोष्टी साठवतात. हृदयामध्ये रात्रंदिवस संसार प्रपंच अशा गोष्टी जर साठवल्या त्याच्यामुळे काय होतं, एक सुंदर उदाहरण सांगते तुम्हाला. एका गावात एक बाबा मरणार आणि तेवढ्यात त्या बाबाची वाचा गेली. कळतं ना, वाचा गेली. आता वाचा गेल्यानंतर ते बाबा हाताच्या संकेताने फक्त अशा असे करायचे, अशा असे करायचे, अशा असे करायचे, अशा असे करायचे. म्हटले बाबाला झाले तरी काय. सगळा गाव तिथं गोळा झाला. बाबा सांगतायत तरी काय. एका माणसाने सांगितलं, कदाचित मला असं वाटतंय तुमचे बाबा असं सांगतायत आपल्या घरातला धन पैसा संपत्ती ना सगळी पाठीमागच्या भिंतीत ठेवली. पैसा कुणाला नको हो. मागच्या भिंतीमध्ये पैसा ठेवला म्हटल्या बरोबर घरातल्या लोकांनी अर्जंट जेसीबी बोलवला. घराची सगळी भिंत पाडली, 1 रुपया सापडला नाही. बाबा हाताच्या संकेताने फक्त अशा असे करायचे ना असे असेच करायचे. म्हटले दुसऱ्या भिंतीत असेल, तिसऱ्या भिंतीत असेल. घराच्या 2-3 भिंती पाडून झाल्या पण एकाही भिंतीमध्ये 1 रुपया सापडला नाही. बाबांनी विचार केला की अरे माझी वाचा गेली, मला बोलता येत नाही, माझ्या मुलाने उभ्या घराला जेसीबी लावलाय, यांचं चाललंय तरी काय. अक्षरशः बाबा तोंड झोडायचे आणि तोंड झोडून बाबा हाताच्या संकेताने फक्त असे असे करायचे ना असे असेच करायचे. मुलं म्हटले आपले बाबा एवढं तोंड झोडून सांगतायत म्हणजे नक्कीच आपल्या बाबांनी कुठंतरी लाखो रुपये खजिना दाबून ठेवलाय. बाबा सांगण्याचा प्रयत्न करतायत पण बाबाला काही बोलता येत नाही. म्हटले काही करून बाबा मरायच्या अगोदर बाबाचे लाखो रुपये खजिना आपल्याला भेटला पाहिजे. काय करावं म्हटले. एका माणसाने सांगितलं, तुम्हाला तुमच्या बाबांना जर बोलायला लावायचं असेल तर आयुर्वेदामध्ये काशी वनस्पती आहे. ती वनस्पती खाल्ल्यानंतर माणसाला काही क्षण बोलण्याची परवानगी असते. तिचं नाव आहे संजीवनी वनस्पती. पण तिची किंमत आहे 50,000. किती? 50,000. मुलं म्हटले 50,000 रुपये जाऊ द्या पण बाबाचे लाखो रुपये खजिना कुणाला नकोय म्हटले. म्हणून त्या घरातल्या लोकांनी त्या लाखो रुपयाच्या खजिन्याच्या आशे करता ती 50,000ची वनस्पती आणली, बाबाला खाण्याकरता दिली. बाबाने ती वनस्पती खाल्ली आणि काही क्षणातच बाबा बोलायला लागले. मुलं म्हटले बाबा अहो तुम्ही सकाळपासून जीवाच्या आकांताने हाताच्या संकेताने फक्त असं असं करताय, असं असं करताय. बाबा कुठं ठेवलं धन, कुठं ठेवली संपत्ती, कुठं ठेवला पैसा. बाबा मरायच्या अगोदर 1 मिनिटामध्ये पटकन काहीतरी बोला. बाबा म्हटले पोरांनो अरे सकाळपासून माझी जीव जायची पाळी आली. मी तुम्हाला सकाळपासून जीवाच्या आकांताने एकच सांगतोय, आपली ती पीठ चाळायची चाळण आहे ना ती काल शेजारच्या बाईने नेली. आता मला सांगा त्या 20 रुपयाच्या चाळणी करता म्हातारा कितीला पडला. 50,000 रुपये गेले. वरून घरही पाडलं आणि त्या झटक्यानं बाबा सुद्धा गेले. याला कारण का हृदयामध्ये साठवलेला संसार आणि प्रपंच. तुकोबराय म्हणतात या देहामध्ये तुम्ही संसार आणि प्रपंच कितीही जरी साठवला ना, हा संसार कसा आहे. हे रती माई के दुःखाची जनती, 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 हे रती माई के दुःखाची जनती. नाही आली अवसान
रती माईके. तुम्ही थोडा मशीन मधून आवाज द्या ना जरा, आवाजच येत नाही रिटर्न. दुःखाची जनिती नाही अदियंती अवसान. तुकोबरे म्हणतात ज्या संसारावर आपण प्रेम करतोय ना, तो संसार आपल्या जन्माच्या अगोदरही आपल्या बरोबर नव्हता आणि नंतरही तो आपल्या बरोबर येणार नाही. म्हणून तुम्ही हृदयामध्ये संसाराला प्रपंचाला स्थान देताय. पण माझ्या संत सावता महाराजांनी सगळ्या जगाला माहित आहे हृदयामध्ये स्थान दिलं. पण कुणाला? देवाला. कुणाला? साठविला दाता त्रिलोक्या